चपात्या उरलेल्या फेकूनच द्यावं लागतात. मग मी असा चपातीचा रोल बनवला ना, सगळ्याला खूप जास्त आवडला होता आणि खूप भारी झाला होता. एकच चपाती उरली होती, त्याच चपातीचा आपण रोल बनवणार आहोत. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मध्यम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे. कांदा आपल्याला छान बारीक बारीक असा कापून घ्यायचा आहे. सोबतच थोडीशी कोथिंबीर, एक हिरवी मिरचीसुद्धा कापून घ्यायची आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये टोमॅटो वापरायचा असेल तर मध्यम आकाराचा एक टोमॅटोसुद्धा तुम्ही बारीक बारीक कापून वापरू शकता. छोटा 1 चमचा लाल तिखट, छोटा पाव चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ टाकून आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला तिखटचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्येच आपल्याला हे मिक्स करून झालं ना, याच्यामध्ये एक अंडं आपल्याला फोडून टाकायचं आहे आणि पुन्हा चांगलं आपल्याला हे सगळं फेटून घ्यायचं आहे. फेटून झालेलं आहे. नॉनस्टिकच्या तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे किंवा तुम्ही बटरसुद्धा टाकू शकता. आता तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं. त्याच्यावरच आपल्याला हे तयार केलेलं बॅटर टाकायचं आहे. हे बॅटरसुद्धा आपल्याला चमच्याने चांगलं पसरून घ्यायचं आहे. पसरून झाले, एक साईड भाजली की दुसरी साईड आपल्याला पलटवायची आहे. भाजलेल्या साईडवर आपल्याला चपाती ठेवायची आहे आणि चपातीसुद्धा दाबून दाबून आपल्याला दोन्ही साईडने अशी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. एका साईडला आपल्याला चपातीला बटर किंवा तेल लावायचं आहे. आता हे ऑमलेट आपलं भाजलेलं आहे, चांगलं शिजलेलं आहे. तर आता हे चपातीचा रोल करून घेऊया आणि दोन्ही साईडनी कट करून घेऊया. चमचमीत असं चपाती ऑमलेट रोल